नमस्कार सगळ्यांना. कपडे वाळलेत, आता खालून जाऊन आणलेत कपडे. ओले आहेत, आता दुपारून पाऊस येईल म्हणून आणलेत. ते काय इकडं पण टाकलेत ना, इकडं पण टाकलेत ना कपडे. आता जरा ओले ओले आहेत, तिकडे टाकलेत कपडे. आता दुपारून पाऊस यायला लागलाय ना, म्हणून म्हणलं नाही का, आहेत ओले थोडे थोडे, तरी म्हणलं घेऊन यावं. तर हे काय साडी पण या ओलीच आहे थोडी. म्हणलं पंख्याच्या हवाने वाळते ना घरामध्ये, पंख्याच्या हवेने आणून ठेवात म्हणलं. काय नाही, 2 पॅन्ट येतं आणि 1 शर्ट आहे, जास्त नाही. तर मला इथं खिडकीत टाकावं त्या इथं. माझी पण नाही साडी नाहीये. मला म्हणतात ती इडेव काढायला घेत जा साड्या. आता 2-4 साड्या आता इडेव काढायला दिल्या आता, तर इडेव काढ्यावर आम्हाला दे म्हणलं. बरं बरं देते मी. तर माझी आहेच नाही साडी, पण मला म्हणले राहू दे, आता तुलाच राहू दे. तू इडेव काढतेस ना, मग तुझ्या नाही का पेमेंट झाला ना, मग आम्हाला 4 साड्या घेऊन दे. म्हणलं बरं बाई, घेऊन देते. चला, नुसतं साडी 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 साडीच चालले या. मी आता तेवढ्या 4-5 साड्या घालत होते ना, मला बरं वाटत होतं. आता तेव्हा त्या 4-5 साड्या तर मी 10 दिवस झाले त्या घातल्याच नाहीत. त्या दुसऱ्या साड्या मला भेटल्या ना, म्हणून मी त्या 4-5 साड्या मी घातल्याच नाहीत. आता नाही का, आता त्या साड्या सगळ्या ठेवणार आहे. आणि मी आता त्या सगळ्या 4-5 साड्या होत्या का, आता त्याच साड्या काढणार आहे वापरायला. कटाळा येत आहे अहो, नाही का. आणि कुठं आपण मोठे येतं वेड्या गणेश साडी पाहिजे, नको बाय म्हणलं. जसं आहे ना, काम करत करत तशीच घालायची. तर त्या 2-4 साड्या मी घेतल्या होत्या ना, म्हणलं नाही का इडव काढायला. म्हणलं 3 महिने मी इडव काढे, 3 महिने 5 साड्या. बघा ना, माझ्या पहिल्या त्या 5-6 साड्याच आहेत त्या. ते मलाच लाज वाटली म्हणून नाही म्हणलं, असं चिडव मध्ये म्हणलं, म्हणून तेवढ्या साड्या मला पाठवून दिल्या. बघा चला, नुसतं साडी 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 चाललंय माझं. नाही, पुरी म्हणल्या ना, काय म्हणते ना तुझे भाऊ बंद म्हणते की या ताईला साड्याच नाही. म्हणलं हा, खरंच आहे, मला साड्याच नव्हत्या. साड्या होत्या सगळ्या मी देऊन टाकल्या, ह्याला त्याला वाटून टाकल्या. आता ब्लाऊज नाही, तर आता ब्लाऊज नाही का, आता ब्लाऊज मी 5 किंवा 4 कपडा घेऊन शिवणार आहे. बघा बोले, खायला असू नसू तेवढं मी करणार आहे. 4-5 ब्लाऊज शिवणार आहे. आता बघा, एका साडीवर नाही, 2-2 4 साड्या आणि 1च ब्लाऊज. सगळ्या साड्यावर माझ्या 4 साड्या आणि 1च ब्लाऊज. अशी गत झाली माझी. तर मलाच लाज वाटते ना. मग आता बघा, लाज तरी वाटायचं काय, आपली जशी परिस्थिती आहे तसंच राहायचं ना. त्याच्यात काय लाजन बीज हे का नाही. आपली जी परिस्थिती आहे तेच राहायचं. आपण कशाला बडाई सांगायची, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. जे आहे ना ते आहे. मी हातात साडी घेऊन लागले तुम्हाला बोलायला. आपली जी परिस्थिती आहे ना तसंच राहायचं आपल्याला. मला पहिल्यापासून ढोंगदारी करायला मला बिलकुल नाही आवडत. जे आहे ना त्याच्यात सुप्रिया मानायचा. पण असं नाही की ऋण काढून सण करायचं. पहिले लोक म्हणायचे ऋण काढून सण करू नका, नाहीतर ते कर्जातच डुबत राहतात. आणि ते कर्जावर कर्ज, कर्जावर कर्ज, कर्जावर कर्ज, कर्जावर कर्ज होत राहते. चक्र व्याजाचं कर्ज कसं असते तसं असते ते कर्ज. म्हणून म्हणलं बाबा, आपण तर कधी कर्ज केलंच नाही, पण या मी घरासाठी कर्ज त्या 10 वर्षापासून करते. या 10 वर्षापासून पहिलं तर मी 31 लाखाचं कर्ज जे आहे ना त्याच्यातच माझे लेकरं बाळाला मी खाऊ घालायचं. माझ्या मेहनतीच्या पैशामध्ये, माझ्या मेहनतीचे जेवढे येते ना तेवढेच पैशांमध्ये. तर मी उदारी पादारी कोणाची केली नाहीये, कधीच नाही. तरी काय आहो, हे लेकरं मोठे झालेत, लग्न येऊ झाले तो आपासून नाही का, ह्याची उदारी त्याची उदारी
त्याचे पैसे ह्याचे पैसे, हे काय म्हणलं बाई, असला काय ताप माझ्या महाग लागलाय. हे ताप म्हणलं सोडावं लागल, हे ताप सोडावं लागल. हे ताप नको मला, मी कधी केला नव्हता आणि करणार पण नाही. हे ताप आपल्याला नको बाबा. कर्ज आणि उधारी भलेनी नाही करावा. कधी माणूस सुधारणार नाहीये. म्हणजे आम्ही गट काढतात ना, ते धनलक्ष्मीचा कुठं ते दुसरे आहेत ना, कंपन्या आलं, बँके आलं. अहो माणसाने काय होतंय, ते कर्जाचे पैसे आपण घेतो आणि फेडायचं म्हणलं ना, एवढं जीवावर येते ना बहिणी. म्हणून मला ते कर्जच नको वाटलं. आणि आमचे मालक म्हणले सकाळी किती 8लाच फोन येतो आणि आम्ही कसं उशिरा उठायचो आणि 8लाच फोन यायचा, पाया जमा झाल्यात या तुम्ही, पैसे घेऊन येतं भरायला, पैसे या. नाही पैसे भरलं तर मग दंड लावायचा. मग आमचं नवऱ्याने ऐकलं 4 वर्ष ऐकलं. 4 वर्ष ऐकलं आणि 5व्या वर्षात म्हणले उठ बरं, उठ ते पैशाचा हप्त्यावाले तुला बोलवायला लागले. तर मी झोपेतच म्हणते, हो जाणं तुम्ही. आमच्या मालकाला, आमचा मालक म्हणला, माय घाले कर्ज काढतीस, फेडायला जीवावर येतं तुझ्या. नाही कर्ज तर तू पैसे तर फेडती आणि उठवती कुणाला सकाळी झोपेतून, मला उठवती झोपेतून. जा हप्त्याचे पैसे घेऊन जा. माय घाले तो भर, अगं नको भरू, मला काय घेणं देत नाहीये. तर हप्त्या द्यायला जात नाहीये. माय घाली तेव्हापासून मी कानाला खडा लावलाय. 4 वर्ष झालं मी ते हप्त्याच बंधन सोडून दिलं. म्हणलं नकोच बाबा, हे आपल्याला नकोच. म्हणजे कसं घ्यायचं बरं वाटतं, खायचं बरं वाटतं, द्यायचंच नाही. टायमाला पैसे असे जमा करावे लागतात ना, हप्त्याच्या दिवशीच पैसे, सगळे पैसे जमा करून. नाही तर ह्याच्याकडे जा 10 रुपये मागाय, त्याच्याकडे जा 20 रुपये मागाय, असं नको आपल्याला. आणि बरं ते जमा बी करायचं आणि अजून हप्ता भरायला त्या बायाच्या तिथं जा, तिथं बसा, तिथं टाइमपास करा, ते पैसे मग लाईनीनं भरून घ्या. नको म्हणलं बाबा, नको. माझा नवरा म्हणते ना तेच खरंय. मग या बघा 4 वर्ष झालं ते हप्तेच नाही माझ्या मागं, हप्तेच नाही. आता वाटतंय काढावं कुठलं तरी एखादा हप्ता, 1,00,000-1.5 लाखाचा, म्हणजे कसं कर्ज पाणी माझ्या मागलं मिटून जाईल. पण त्याला बी 5 बायाचा गट लागतंय, मग ते आता होत नाहीये. आता विश्वासाच्या बाया त्या लोकांना पाहिजे. आता आपण कुठून न्यायच्या विश्वासाच्या बाया? आपल्याला काय माहिती, नाही भरलं तर आपल्या गळ्यामध्ये काय का नाही. त्यापेक्षा म्हणलं कुठून तरी दुसरं कुठून तर आपलं स्वस्त महाग काढावा आणि ते जास्त महागाचं कर्ज आहे ना ते मिटवून टाकावं. आता मी तेच करणार आहे बघा. मी काय करणार आहे, कुठून तरी आपलं वळकी पाळकी कडून, नाही तर आपल्या नातेवाईकाकडून थोडे पैसे आणून तेवढे 1,00,000-1.5 लाख रुपये मिटवून टाकावं. ते कर्जच नको मला, कर्जच नको. चला लय उशीर झाले, उभा राहिले ना पायाचा त्रास होते. बघा सुजला माझा पाय, लगेच सुजला माझा पाय. जरा खाली बसून बोलते. अयो खुर्शीला धरून आहे बघा. लय पाय दुखते तो बहिणींनो, लय दुखतात पाय. हो माझा पायाचाच लय त्रास आहे. हो लय दुखते हो पाय माझा, लय दुखते. उभा राहिले ना असला पाय दुखते ना बहिणींनो, लय पाय दुखते, लय पाय. आता मी नाही का, आता हे 4 येळ काढत ना बहिणींना, तर नाही का मोठेच इडव झाले. तर पहिले नाही का उगा झुटक पुटक. मग ते युट्यूबवाले बाबा काय म्हणले, तुम्ही एवढं इडव काढायला लागलाय, जरा मोठे तर काढा ना. इडव काढताय तर मोठे तर काढा. म्हणजे ते सांगतात ना, त्यांचं मी ऐकलं ना, तेव्हापासून जरा हे लांबडे इडव काढायले. तर मला काय वाटायचं, लांबडा इडव असला ना बहिणींनो की एवढं कोणी बघत नाहीये. पण आता नाही का माझ्या बहिणीला कळलं या, घेले भोळीया, म्हणून नाही का माझे एवढं बघतात. आता बरेच बघितलेत माझे एवढं. लय
लई भावा बहिणींना बघितलेत, लई म्हणजे लई लई बघितले तर माझे व्हिडिओ. बिचाऱ्यांना आशीर्वाद लागन माझा, आहे का नाही? आशीर्वाद लागन माझा. का तर मला सगळे घरामध्ये चिडचिडपणा करते, तर म्हणजे एक तर राहायचा ठिकाणा नाही माझा. ते काही एक रूम एक किचन आहे. सगळ्यांना कुणाला बी वाटतं ना सेपरेट राहावा, सेपरेट हे. पण आता आपल्याला बी कळतंय, हे का नाही? आजकाल आतापर्यंत कसं त्यांना सेपरेट रूमा होत्या, आणि आता अशी अडचण झाली ना बहिणींना, लय अडचण झाली बघा. एकच रूम आहे तर मग एक रूममध्ये आणि ते किचन, मग कसं करायचं बरं ते? आता आपण बी ओळखून घ्यायला पाहिजे ना. म्हणजे लहान लहान रूमामध्ये आपलं नाही भागत. मग आता भागत नाही, पण आता मी तरी काय करू बरं? तुम्ही सांगा बरं, मी तरी काय करू आता? मी तरी काय करू तुम्ही सांगा? आता मी त्याचा इलाज काय करणार आहे? त्याचा इलाज? आता त्याचा इलाज त्या लोकांनीच करायला पाहिजे ना. जरा थोडं बघायचं, हिंडायचं, फिरायचं, थोडंसं मोठ्या रूमा बघायचं. हां, मग आता ह्यांना तसं बघायलाच नको, तरी आता मी तरी कशी करणार? आता मला काय कळतं का? मी एकली कुठं फिरू बरं रूमांसाठी? एकली कुठं बघू मी? काय करू? हां, आणि त्यांना हिथंच राहायचं या कमीत कमी 2 वर्ष तरी इथं राहायचं त्यांना. जिथं आहेत ना तिथंच राहायचं. म्हणून म्हणलं मीच बघते कुठंतरी 3000ची रूम, मीच बघते कुठंतरी. मला इकडला राहू वाटत नाही हो. मी लेकरं सोडून कुठं राहिले नाही, गेले नाही, आले नाही. माझं मावशाकडे गेले नाही, माझ्या बहिणी भावाकडे गेले नाही, माझ्या मायबापाकडे गेले नाही. मी ह्या लेकरांना सोडून मी कुठं गेले नाही, म्हणून मला त्रास व्हायला हो. कुठं जाते परी मी ह्या बघा अर्ध्या रस्त्यातूनच वापस येते. जाते मी परी मी अर्ध्या रस्त्यातूनच वापस येते. माझं मन नाही लागत हो. माझं लेकरं सोडून ना आणि माझे पोरं सोडून ना. मला हाय मी किती 2 पोरं, आणि त्याच्यातून बी आता ते तसे झालेत म्हणून मी बी तशी होऊ का? आता त्यांना कळत नाही म्हणून मी तर त्यांची आई आहे ना. हां, थोडं लाडा कौतिकात सांभाळलेलं आई आहे ना मी. त्यांना सोडून मी कशी जाऊ कुठं? त्यांना जरी वाटत असलं तरी आमच्या आईनं जावा आम्हाला सोडून, तरी मला नाही होतो. आणि एक टाइम बाहेर जर गेले ना बहिणींनो, तर मला यायचं कळणार नाही वापस. आणि माझ्याकडे काय मोबाईल नसतं. आता ही जी मोबाईल आहे ना, बाहेर जर ह्या घराच्या बाहेर जर पडले ना, झाला माझा मोबाईल बंद. त्याच्यात काय बॅलन्स काहीच नाही आहे. ते वायफायवरचं आहे सगळं. बॅलन्स काय नाही त्याच्यात. आणि मी अजून बॅलन्सचा मोबाईल वापरला पण नाही. मला 2च टाईम गावाला जायचं होतं, माझ्या सुनाने टाकून दिलं होतं मला बॅलन्स. आणि त्याच्यानंतर ह्या मोठ्या मोबाईलमध्ये बाई आमच्या सासूबाईला बॅलन्स कुठं गेल्या तर नसते, म्हणून ती आत्ता म्हणजे त्याला झालं 6 महिने झालं तिने बॅलन्स टाकून. तर मग आता जर मी बाहेर गेले ना आता, तर मला वापस यायचं कळणार नाही बहिणींनो. अहो मला यायचं, मी आता हे हिऱ्या आहे ना, हिऱ्याचीच मला माहिती आहे. बाहेरची मला काही माहीत नाही आहे. मला काहीच माहीत नाही बाहेरची. असं आहे बघा. म्हणून मला नाही का, म्हणून मी बाहेर पडत नाही आहे. गेले तर इथंच हिंडून फिरून वापस इथंच येते. मला बाहेरचं दुनिया काहीच माहीत नाही. एवढ्याच एरियामध्ये मी कामं केलेले आहेत आणि एवढ्याच एरियामध्ये मी राहिलेले. मी कुठं गाडी घोड्यानी ह्यानी त्यानी गेलेली नाही आहे. कुठंच नाही गेले. फक्त इथलं एका भावाचं घरच मला माहिती आहे. आणि आपल्या जवळ मुली आहेत ना, त्या मुलींचे घरं माहिती आहे. मला बाहेरची दुनिया काहीच माहीत नाही आहे. म्हणून मी घर सोडत नाही हे. म्हणून माझा सगळ्यांनी फायदा घेतला आहे. सगळ्यांनी, एकानंच नाही आहे, एकानंच नाही, सगळ्यांनी फायदा घेतला आहे माझा. सगळ्यांनी. भले बघू द्या ना इडं, मला फरक नाही पडणार. बघू द्या. बघितला तरी चालन, नाही बघितला तरी चालन, वाईट वाटलं तरी चालन, चांगलं वाटलं तरी चालन, कसं पण वाटू द्या तुम्हाला. माझ्या जीवाला इथं तकलीफ आहे. मला काय करायचंय तुमचं? काय करायचंय मला तुमचं? हां,
माझ्या जीवाला एवढी तकलीफ, मला काय करायचं तुमचं? तुम्हाला वाईट वाटू अगर चांगलं वाटू तर मला काय पण वाटू द्या, मला एवढे सगळे मिळून त्रास द्यायला लागले तर आता मी कसं तरी हे करते, इडं बिडं थोडी मला मदत करायची, साथ द्यायची. तर मला मदत नाही, साथ नाही, साधा असा मोबाईल धरायला लेकरू उभा राहत नाही. लेकरू आता याच्यातला व्हिडिओ टाकायचा मला कळत नाही. थोडं थोडं त्या लहान लेकरांनी मला ते टाकून दिलेले त्या बाबूनं जरा, तर ते थोडंसं कळत आहे. त्याच्यातून मी एक व्हिडिओ त्याच्यातला काय तिथं गेलेलाच नाही व्हिडिओ, आणि ती जागा अशी सुटलेली आहे, असं काळी पडली, अशी काळी पडली ती जागा, म्हणजे फेल झाला वाटतं ते व्हिडिओ. म्हणजे आता मला कधी समजतंय कधी नाही समजत, कधी टाकते कधी नाही टाकत. मला लई त्याला चाळावं लागतंय, लई चाळावं लागतंय तेव्हा ते व्हिडिओ मला ते टाकायला येतं. ते बी कसं तरी त्या लहान पोरांनी शिकवले मला व्हिडिओ टाकायचं. आणि एवढं आता मीच चालू करते मोबाईल आणि मीच बंद करते. बघा मला 3 महिन्यात चालू बंद करायचं तरी कळलं, नाहीतर लाल दाबायचं नाहीतर उलटं दाबायचं, असं करायचं मी. तेवढं तरी मला कळलं म्हणून मी व्हिडिओ काढते आणि ते लेकरं बघत येतं. कोणाची कमेंट बिमेंट आली तर ते लेकरं बघत येत, किसका कमेंट आया तो बच्चे लोग देखते, मुझे क्या समझता है. मैं बोलते क्या किया है, कमेंट क्या है, क्या बोल रहे, मुझे नाम रख रहे क्या. मी असं म्हणते त्यांना. मी म्हणते मला कोणी वाईट बोलतं का, तर ते म्हणते नाही सब अच्छा है तुम्हारे साथ बात करते, वो बोलते अच्छा है. म्हणजे पोरं म्हणते चांगलं आहे सगळं, नाही का, तुम्ही चांगलं व्हिडिओ करतात पोरं म्हणते. तर मग तेवढंच माझ्या मनाला आनंद वाटते. म्हणजे कमेंट असं वाटतं कोणी उगाच वाईट वक्ती नाही द्यावा असं वाटते ना. एक तर आपण असं स्वभावाचे भोळ्या स्वभावाचे, एक तर ह्याच्यातून मी व्हिडिओ करते. बघा ना, अनाडी अनपड बाई मी व्हिडिओ करते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते मी अनाडी अनपड. तर काय हो, मला लय अपमान वाटते हो. मला शिक्षण नाही ना, मला लय अपमान वाटते. शिक्षण नाही असं वाटते. 2री 3री बी असती ना तरी बी मी वाचलं असतं. बरं मला आता सगळं दुसऱ्यांच्याच माझ्या हातामध्ये आहे, सगळं दुसऱ्यांच्या हातामध्ये माझं आता हे केलंय कसं तरी. तर आता देव राखू, मला देव परमेश्वर ईश्वर प्रभू ते राखू. आता मला त्यांचंच राख नाही मला. आणि तुमचं सपोर्ट करायचं, सपोर्ट करा, देवासारखं उभा राहून सपोर्ट करा. माझा तर बघा आशीर्वादच आहे तुम्हाला. जेवढा मला तुम्ही सपोर्ट करताना मी तेवढा आहे बघा तुमची आई म्हणून किंवा तुमची आंटी म्हणून किंवा मावशी म्हणून माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. का तर मी लय दुःखी आहे, माझ्याबरोबर कोणीच नाही आहे, कोणीच नाही. मी आज एकली उभा आहे, मी एकली उभा आहे. आणि मग ते नाही का राहायची सुविधा नाही, तर म्हणलं कुणाचं बाळ सांभाळायला बघू कुठं भेटलं तर, नाही तर कुणाचं असं चांगलं पेमेंट असलं तर कुणाचं घरचं असं काहीतरी काम बेम करून म्हणलं थोडं पेमेंट येईल मला. का असं मोबाईल मी इथं तिथं ठेवते, एखादं त्याड आणू मी असं कुठं पण ठेवायला काम करताना. ये आता इथं वरी आहे म्हणून समजा मला टाईम आहे, वरी काम नाही ना एवढं, वरी काम म्हणजे काहीच काम नाही इथं, वरी ती पोरगी करून जाते. आता त्या पोराकडे गेलं तर तिथं काम असते ना, म्हणजे काम म्हणजे काय ते लेकराला बाबा खा, माझ्या पोराला खा बाबा, ते खात नाहीत ना हाताने घेऊन. काय बघा मी आज 10 दिवस झाले इथं आहे तर काय नाही त्याने हाताने घेऊन नाही खाल्लं, काय नाही असे वाळून गेलेत, वाळून चेहरे बिरे सुकून गेलेत सगळे. 2 दिवस झाले ना बघायला लागले. म्हणून मी म्हणते कुठं का 6 महिने जर काम केलं तर एक चांगला मोबाईल घेईन. ह्याच्यात एवढं व्हिडिओ माझे चांगले येत नाही, तर मी व्हिडिओ लय चांगले करते पण एवढं चांगलं दिसत नाही. आपल्याला जसं पाहिजे ना तसं नाही दिसत ह्याच्यात या मोबाईलमध्ये. म्हणून मी म्हणलं नाही का एखादा मोबाईल घेईन मी, 6 महिने काम केलं तर 15-16 हजाराचा 20 हजारापर्यंत मोबाईल घेईन, एक स्टँड घेईन, है का नाही. म्हणून मी म्हणते 6 महिने तरी काम करावं. म्हणून बघते मी कुठंतरी बाळ सांभाळायचं, अगर काय आपलं घरी भाज्या कापायचं, पीठ मळून द्यायचं, असं काय पण नाही का झुटूक मुटूक काम कुठं असलं तर मी करन, नाही का 4 घंटे तरी करन. चला मग भेटलं काम तर मी कामाला जाईन मग. नमस्कार.
ठेवते बहिणींनो. लाईट कर जा, सपोर्ट करा.